नमस्कार. मी लक्ष्मीकांत सुधाकर ठाकूरद्वारे प्राथमिक शिक्षक शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे. आज आमच्या इयत्ता चौथीच्या वर्गाची वर्ग मुख्यमंत्री निवडणूक घेत आहे. सन 2026-27साठी या वर्ग मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत, ज्यामध्ये या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी अर्णव, निर्विघ्न, श्रेयस, शिवम, रीता, सौजन्या आणि प्रीती असे मुख्यमंत्रीपदासाठी वर्ग मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. वर्ग व्यवस्थापन करणे, वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची शिक्षकांना माहिती देणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती देणे इत्यादी कामे वर्ग मुख्यमंत्रीला करावी लागत असतात. वर्ग शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि शिस्त व्यवस्थित होईल या दृष्टिकोनातून वर्ग मुख्यमंत्रीला काळजी घ्यावी लागते वर्गाची. तर या वर्ग मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक झालेल्या या उमेदवारांचा आपण परिचय घेणार आहोत. वर्ग मुख्यमंत्री पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहे त्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आणि आपलं नाव सांगायचं. माझे नाव अर्णव सचिन माने आहे. माझे नाव निर्विघ्न मारुती आहे. माझे नाव निर्विघ्न मारुती आहे. आडनाव काय? आडनाव वाघमारे. निर्विघ्न मारुती वाघमारे. आणखी कोण आहे? माझे नाव शिवम तानाजी पांचा आहे. तू मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे? वर्ग सांभाळशील? हो. बर. माझे नाव श्रेय जयंत पटेल आहे. मग या वर्गाचा वर्ग मुख्यमंत्री होण्यासाठी तू इच्छुक आहे, तर या वर्गाला तू व्यवस्थित सांभाळू शकशील? वर्गाला शिस्त लावणे, वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे या बाबी तू पूर्ण करशील? बर. विद्यार्थी इच्छुक आहेत आणि वर्ग मुख्यमंत्री पदासाठी ते तयारी करत आहेत. यानंतर कोण आहे? रीता. माझे नाव रीता संतोष देवकर आहे. बर. मग इयत्ता चौथीची मुख्यमंत्री होण्यासाठी तू इच्छुक आहे, तर खरोखरच या वर्गासाठी तू काय करशील? अभ्यास द्यायला आणि शांत बसणे. विद्यार्थ्यांना शांत बसवणार. आणखी लक्ष द्यायला. लक्ष देणार. यानंतर माझे नाव सौजन्या नरेश गायकवाड. इयत्ता चौथीची वर्ग मुख्यमंत्री म्हणून तू काय जबाबदारी पार पाडशील? मी सगळ्यांना शांत बसवणार, कोणालाही धिंगामस्ती करू देणार नाही. बर. छान. यानंतर तुझं नाव काय? माझे नाव शौर्य विलास गौतम. बर. वर्ग मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तू सांभाळू शकशील असं तुला वाटतं? हो. वर्गातल्या किती मतदारांचा तुला पाठिंबा आहे अंदाजे सांगू शकशील? रोशनी, रीता, संख्या नावं सांगण्याची ऐवजी फक्त संख्या सांगायची अंदाजे. 10 विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे तिला मुख्यमंत्री पदासाठी. यानंतर प्रीती सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे. तर प्रीती, तू वर्ग मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक झालीस, तुला काय वाटतं या वर्गाची वर्ग मुख्यमंत्री झालीस तर तू या वर्ग मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडशील? मी मुलांना, जर अप्रगतीची मुलं असणार त्यांना मी शिकवणार, अजून लक्ष देणार. व्हेरी गुड. अजून अभ्यास शिकवणार त्यांना. अप्रगत विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार, विद्यार्थ्यांना शिकवणार. छान. बरं, ठीक आहे. आता आपण पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या मुख्यमंत्री पदाच्या पसंतीच्या उमेदवाराची चिठ्ठी तयार केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत? तुम्हाला जो उमेदवार वर्ग मुख्यमंत्री म्हणून हवा आहे केवळ त्याच उमेदवाराचं नाव चिठ्ठीत लिहायचं आहे.
एकच चिठ्ठी लिहायची आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत ते स्वतःला सुद्धा मतदान करू शकतात. तर त्यांनी स्वतःच्या नावाची चिठ्ठी केली तरी चालेल. या ठिकाणी आपण एक बॉक्स आणलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपण एक एक करून चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्रित केल्यानंतर आपण त्या चिठ्ठ्यांमधून सर्वात जास्त चिठ्ठ्या कोणाच्या नावाच्या येतात हे तपासणार. आणि ते तपासून नंतर आपण त्यामध्ये सर्वाधिक कोणाच्या नावाच्या चिठ्ठ्या मिळतात म्हणजे त्याला आपण निवडणुकीच्या भाषेमध्ये मतदान चिठ्ठ्या असं म्हणतो. या ठिकाणी आपण नाव देत आहोत. तर त्या मतदान चिठ्ठ्यांमध्ये ज्याचं नाव जास्त प्रमाणामध्ये असेल सर्वाधिक तो वर्गाचा मुख्यमंत्री म्हणून आपण निवडणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी चिठ्ठ्या तयार केल्यात? सर्वांनी हात वर करून चिठ्ठ्या दाखवा. आपण बघू शकतो या ठिकाणी इयत्ता 4थीच्या वर्गातल्या या विद्यार्थ्यांनी मतदान चिठ्ठ्या ज्या आहेत त्या स्वतः तयार केलेल्या आहेत. संस्कृतीची चिठ्ठी कुठे? समृद्धी कुठे आहे? बर, तिची चिठ्ठी दे तिला. हात खाली करा. आता या ठिकाणी आपण एक बॉक्स ठेवलेला आहे. या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी त्यांनी तयार केलेल्या मतदान चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आणून टाकायच्या आहेत. आपण त्या बाजूने सुरुवात करणार आहोत. एकेका विद्यार्थ्याने यायचं आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये आपली चिठ्ठी टाकायची. शौर्या सुरू. चला सुरू करा. चिठ्ठी उघडायची नाही, फक्त एकच चिठ्ठी टाकायची. हां, त्यानंतर पटपट एका मागोमाग यायचं आहे आणि चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. चला नंतरची कोण आहे? आपल्याला वेळेत आपलं मतदान घ्यायचं आहे. वेळेत आपल्याला वर्ग मुख्यमंत्री घोषित करायचं आहे. त्यामुळे आपल्याला वेळ जाऊ द्यायचा नाही. नंदिनी चला लवकर चिठ्ठी घेऊन ये पटकन. या वर्ग मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीचं आपण या ठिकाणी चित्रीकरण करत आहोत आणि कशा पद्धतीने आम्ही या वर्ग मुख्यमंत्री पदाची निवडणूक घेत आहोत या ठिकाणी आपण सगळेजण या व्हिडिओमधून पाहू शकता. न सांगता यायचं आहे. आता पटापट आपापल्या चिठ्ठ्या टाकायच्या आहेत. चला चला पटापट. हो टाकली. या ठिकाणी आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इयत्ता 7वीच्या 2 विद्यार्थ्यांना बोलवणार आहोत. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बोलवण्यासाठी आपण शिवम 7वीच्या 2 विद्यार्थ्यांना बोलवून आणा. आपल्या चिठ्ठ्या टाका. एवढ्या जणांनी जायची गरज नाही. 2 विद्यार्थिनी बोलवून आण. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इयत्ता 7वीचे 2 विद्यार्थी आपण या ठिकाणी बोलवणार आहोत. आणि काय मग त्याला करून दे. तर अशा पद्धतीने इयत्ता 4थीतल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपापल्या मतदान चिठ्ठ्या या मतपेटीमध्ये आणून टाकलेल्या आहेत. आपण पाहू शकतो या मतपेटीमध्ये बऱ्याचशा चिठ्ठ्या आलेल्या आहेत. आता ह्या मतपेटीतल्या मतदान चिठ्ठ्या मोजण्यासाठी आपण इयत्ता 7वीच्या 2 विद्यार्थ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बोलवलेलं आहे. ते या ठिकाणी येऊन मतमोजणी करणार आहेत आणि मतमोजणी केल्यानंतर त्या मतमोजणीमध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना मतदान जास्त मिळालेलं आहे ते आपण ठरवणार आहोत. या ठिकाणी इयत्ता 7वीचे 2 विद्यार्थी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आलेले आहेत.
तर हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे. नाव काय? सुदर्शन करडे. ठीक आहे. हे आपले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तुमचं नाव काय? अर्जुन गणेश राठोड. बर. तर मी तुम्हाला इयत्ता 4थीच्या वर्गातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तर तुम्हाला सूचना आहे अशी की तुम्ही या मतदान पेटीमध्ये झालेल्या या मतदान चिठ्ठ्यांचं निवडणूक निर्णय घ्यावा त्यांचा आणि निर्णय द्यावा. तर मोजणी आपण सुरू करावी. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारीच स्वतः या ठिकाणी या मतदान चिठ्ठ्यांची मोजणी करत आहेत. सगळे म्हणजे जे मताला उभे होते पुढे या. या ठिकाणी उमेदवारांना आपण बोलवून त्यांच्या समोर करणार आहोत. मात्र श्रेयस इथं उभं राहायचंय. त्यांच्याकडे त्यांच्या चिठ्ठ्या देतोय. शिवम ज्यांच्या नावाची चिठ्ठी असेल त्यांच्याकडे द्या. म्हणजे नीट उभे राहा. उमेदवार नीट उभे राहा. नीट. सर्वांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. इयत्ता 4थीचे विद्यार्थी उत्सुकतेने बघतायत कोणाकडं या ठिकाणी किती मतदान चिठ्ठ्या जात आहेत मतपेटीमधून. इतर मुलांनी खाली बसा. वर्गामध्ये एकूण 44 मतदार आहेत. त्या मतदारांपैकी या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी 7 उमेदवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक झालेले आहेत. तर या 7 उमेदवारांपैकी एक जण मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांनीच नंतर त्याचं मंत्रिमंडळ या ठिकाणी निर्माण करायचं आहे. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येकाजवळ असलेल्या चिठ्ठ्या मोजतायत. मोजल्यानंतर त्याच्या नावासमोर त्याचा मिळालेला चिठ्ठ्यांची संख्या लिहायची आहे. तिथं समोर लिहायचंय. चॉक याच्यामध्ये कंपासमध्ये चॉक आहे. ज्याला जे मिळाले आहेत त्याच्या समोर ते मत लिहिला जाणार आहे. अर्णवला 10 मतं मिळालेली आहेत. निर्विघ्नला 7, श्रेयसला 4, शिवमचं नाव खाली टाक. शौर्याला किती मिळालीत? शौर्याला 12 मतं मिळालेली आहेत. शौर्याच्या नावासमोर 12 लिहा. 12 मिळाली शौर्याला.
प्रीती, सौजन्या. सौजन्याला किती मिळाली? 4 मिळाली. प्रीतीला 0 मतं मिळाली. या ठिकाणी काही मतदारांना आनंद झालेला दिसून येतोय. काही मतदान हे टाळ्या वाजवत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की त्यांचा उमेदवार निवडून आलेला आहे. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मतपेटीतील मतदान चिठ्ठ्यांची मोजणी केली आणि प्रत्यक्ष उमेदवारांसमोर आणि इथल्या मतदारांसमोर ही निवडणूक पार पडलेली आहे. मतदारांनी सुद्धा या ठिकाणी कोणाला काय मतं दिलीत हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेली जी मतं आहे ती या ठिकाणी लिहिलेली आहेत. अर्णव माने याला 10 मते मिळाली, निर्विघ्न वाघमारे याला 7, श्रेयस याला 4, रीताला 1, सौजन्याला 4, शौर्या याला 12, प्रीती याला 0 आणि शिवम याला 1 मत मिळालेलं आहे. तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाची जी उमेदवार होती शौर्या जोगदंड, या शौर्या जोगदंडला या ठिकाणी या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री म्हणून, वर्ग मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं. आपल्या म्हणजे तुमच्या वर्गातील तुमची बहीण शौर्या विलास जोगदंड हिने तिचं नाव वर्गातील पहिल्या नंबरवरती क्रमांकावर मिळवलंय. त्याच्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. एक नारी सब पे भारी अशी आपली शौर्या, तिने वर्गात पहिला नंबर पटकावला. हिच्यासाठी जोरदार टाळ्या. वर्ग शिक्षक म्हणून मी या ठिकाणी शौर्या जोगदंड हिचं अभिनंदन करतो. तिला वर्गामध्ये मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक मतं मिळाली आणि ती आपली यावर्षी इयत्ता 4थीची वर्ग मुख्यमंत्री म्हणून निवडणूक जिंकली आहे असं या ठिकाणी घोषित करतो. निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद करतो आणि ही निवडणूक या ठिकाणी संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. तर तुम्हा सर्व मतदारांचे सुद्धा आभार. तुम्ही सर्व मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली, त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे कौतुक. अशा पद्धतीने इयत्ता 4थीचा वर्ग मुख्यमंत्री आपण या ठिकाणी निवडलेला आहे. धन्यवाद.